नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, SSC GD 2024साठी आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे त्यामधील हा प्रॉफिट लॉसचा आपला चौथा पार्ट असेल. तर आज आपण एक पाऊल पुढे घेणार आहोत. प्रॉफिट लॉसमध्ये थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पाठीमागील सर्व लेक्चर्स तुम्ही केलेले असतील तर तुम्हाला काय होईल, या लेक्चरला जरूर फायदा होईल. तुमचे कन्सेप्ट आणखीन चांगले स्ट्रॉंग होतील. आत्ताचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला काय असणार आहेत, तर जे प्रिव्हियस इयरमध्ये आलेले प्रश्न आहेत हे सगळं, याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट अगदी क्लिअर होतील आणि कोणतीही एक्झाम द्या तुम्हाला हे लेक्चर अगदी उपयोगी ठरेल. आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण काय करूया, या लेक्चरला सुरुवात करूया. बघ या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक पहिला पहा या लेक्चरचा. एक वस्तू 640 रुपयाला विकल्यास त्या व्यक्तीला विक्री किमतीवर 15% तोटा होतोय. तर त्याला खरेदी किमतीवर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. या ठिकाणी पहा काय सांगितलं, विक्री किमतीवरती 15% तोटा होतो. आता यापूर्वी आपण बऱ्याच वेळा काय केलेलं, जर नफा आणि तोटा होत असेल तर आपण काय करायचो, खरेदी किमतीला कन्सिडर करायचो. कारण वस्तू तुम्ही जर सपोज दुकानदार असाल तर खरेदी किंमत, एखादी वस्तू खरेदी केलीच नाही तर तुम्ही विकणार कसं, बरोबर. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत तुमच्याकडे माहिती असणं पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही किती रुपयाला विकताय मग याच्यावरती डिपेंड ठरणार आहे. वस्तूची खरेदी किंमत माहिती असेल तर तुम्हाला ती किती रुपयाला विकली तर तो खरेदी किमतीचे रिलेटेड नफा होणार की तोटा होणार हे काढायचो आपण. पण एनी टाईम आपण खरेदी किमतीला जर बेसिक कन्सिडर करत असलो तरी एक्झाम्पलमध्ये काय दिले, विक्री किमतीवर 15% तोटा सांगितलेला आहे. म्हणून आपण एक काय करूया, 15% तोटा विक्री किमतीवरती कन्सिडर करायचा या दृष्टिकोनातून. आणि हा जो टाईप असतो तो पाठीमागील एका लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये कन्सेप्ट त्याचा पाहिलेला आहे. विक्री किमतीवर तोटा असेल तर काय करायचं असतं. तर या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा 15% काय दिला आहे, तोटा सांगितला आहे. ॲक्च्युली 15% म्हणजेच किती, 320 असतो. पण आपण या ठिकाणी एकदा पाहूया. 15% म्हणजेच 15 भागिले किती, 100. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 0 म्हणजेच अपूर्णांक किती झाला, 320. आता या ठिकाणी सांगितलं 320 तोटा होतो म्हणजेच काय होतो, कमी होतो आहे, बरोबर. ही काय आहे, जी छेदामध्ये असते ती काय आहे, विक्री किंमत आहे. ही काय आहे, तोटा आहे, बरोबर. सपोज आता या ठिकाणी पहा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ही विक्री किंमत आहे, बरोबर. ही काय आहे, तोटा आहे. आणि हा काय आहे, खरेदी आहे. आता या ठिकाणी विक्री किंमतीचा रेशो किती आलेला आहे तुमचा, 20चा. या 20वर तोटा किती रुपयाचा झाला आहे, 3चा. आणि खरेदी किंमत किती असणार तुमची, 23. का, कारण 23 रुपयाची वस्तू तुम्ही 20 रुपयाला विकली त्यावेळी तुमचा तोटा किती रुपयाचा होणार आहे, 3चा. एक वस्तू तुम्ही 20 रुपयाला विकली त्याच्यावरती तोटा किती झालेला आहे, 3चा झालेला आहे. याचा अर्थ काय होतो, वस्तू 20 रुपयाला विकली त्यावेळी 3 रुपये तोटा होतो. म्हणजे 20 रुपयापेक्षा 3 रुपयाने जास्त काय खरेदी किंमत असणार आहे. म्हणजे 23 रुपयाची वस्तू होती, तुम्ही 20 रुपयाला विकली म्हणून तुम्हाला तोटा काय झाला आहे, 3 रुपयाचा झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, आता त्या वस्तूची जी काही या ठिकाणी काय दिलं आहे, 640 रुपये विकलेली, म्हणजेच काय सांगितले, विक्री किंमत 640 रुपये दिलेली. आता या ठिकाणी बघा 20 भाग किंवा 20 रेषेची किंमत किती दिलेली आपल्याला, 640, बरोबर. हा शून्य गेला. याची ही पट किती आहे, 32 पट. याची पट किती आहे, 32 पट. आता या ठिकाणी पहा, विक्रीची किमतीचं ही 32 पट आहे. म्हणजे खरेदी किमतीची पण या ठिकाणी 32 पट घ्या तुम्ही. ही जर तुम्ही 32 पट घेतली या ठिकाणी, 32 पट. 23 गुणिले 2 किती, 46. हातच्या किती आला, 4. 23 त्रिक किती असतात, 69. 69 अधिक 4 किती असतात, 73. 736 रुपये काय आहे याची ॲक्च्युली खरेदी किंमत आहे. आणि याची विक्री किंमत किती आहे, 640 रुपये. आता उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे, त्याला खरेदी किंमतीवरती 15% नफा मिळवायचा आहे. म्हणजे आपल्या खरेदी किंमत 736 रुपये आहे आणि त्याच्यावरती नफा किती मिळवायचा तुम्हाला, 15%. आता आत्तापर्यंतच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जे काही खरेदी किंमत असते त्याला आपण काय म्हणतो, 100% म्हणतो, बरोबर. कोणती खरेदी किंमत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ही 100% किंमत आहे त्याची, बरोबर. मग ते 100%वरती 15% तुम्हाला नफा मिळवायचा म्हणजे किती, 115% पाहिजे. एक मिनिट आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहूया. एखाद्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, ह्या वस्तूची 736, बरोबर.
736 म्हणजे त्या वस्तूची किंमत किती आहे, 100% किंमत झाली त्याची, बरोबर. आणि आपल्याला नफा किती पाहिजे, 15%, म्हणजे 100% ऑलरेडी किंमत आहे. 100 रुपयाची वस्तूवरती तुम्हाला 15 रुपयाचा फायदा पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, ती वस्तू 115 रुपयाला विकाल, बरोबर. म्हणून 100% ऑलरेडी या वस्तूची किंमत आहे, म्हणजे त्याला 15% नफा पाहिजे, म्हणजेच किती होते 115%. 115%ला काय करावं लागेल, तुम्हाला ती वस्तू विकावी लागणार. आणि ती किंमत काय म्हणूया आपण, ही विक्री किंमत किती आहे, X म्हणूया. खरेदी किंमत 100% आहे आणि विक्री किंमत तुम्हाला किती 115% पाहिजे, बरोबर. या ठिकाणी पहा, भाग घ्या, 5 दुने 10, एकच मिनिट इथं, 5ने या दोघांना भाग द्या, किती येईल, 5 दुने 10 हा 0, 5ने या ठिकाणी भाग द्या, 5 दुने 10, 5 त्रिक 15, बरोबर. आता इक्वेशन लिहा या ठिकाणी, X इक्वल टू किती येईल, 736 गुणिले किती 23 भागिले किती हे 20, बरोबर. या ठिकाणी पहा, 2ने भाग द्या, या ठिकाणी 2 10 20, या ठिकाणी काय करा, 2 त्रिक 6, 2 सक 12 आणि या ठिकाणी किती राहिले 2 8 16, म्हणजे कॅल्क्युलेशन किती येईल तुमचं, 368 गुणिले किती येईल 23 भागिले किती 10. आता याच्यामध्ये ऑप्शन पण दिलेले आहेत, ते ऑप्शन पण तुम्हाला सांगतो आणि डिजिटल समचा वापर कसा करायचा हे पण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, जे काही कॅल्क्युलेशन असेल याला काय करा तुम्ही, ह्या 23ला काय मानणार तुम्ही, 20 अधिक 3 मांडा. या ठिकाणी 23ला काय मानणार आहे तुम्ही, 20 अधिक 3. जर हे कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर काय होईल, हा 0, कॅल्क्युलेशन आपल्याला जागा या ठिकाणी करूया आपण कॅल्क्युलेशन. या ठिकाणी पहा, 368 गुणिले 20 अधिक 3, बरोबर. या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं होईल, हा 0 आहे असा, 2 8 16, 2 सक 12 ने 13, 2 त्रिक 6 ने किती 7, त्याच्यानंतर 3ने मल्टिप्लाय करा, 3 8 24, 3 गुणिले 8 किती 24, 2 3 सक 18, 2 किती 20, 3 त्रिक 9, 2 किती 11, हा 4, हा 6, हा 4, हा 0, या ठिकाणी सॉरी या ठिकाणी हा 1 आहे, 3 आणि किती 4, 7 आणि किती 8, 8464.4 आणि भागिले किती हा 0.10, म्हणजेच इक्वल टू काय येईल 8464 भागिले 10, 846.4. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला हे कॅल्क्युलेशन आलं, हिथून ही स्टेप केली, मेन पार्ट तुमचा, तुम्ही मला सांगा हितपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशनपर्यंत तुम्ही सहजपणे जाऊ शकता. बघा 736 गुणिले 23 भागिले 20, या ठिकाणी काय केलं तुम्ही, 2ने काय केलं भाग दिला याला आणि इथून याला भाग दिला, बरोबर. डिजिटल समजा वापर केला. आता याच्यामध्ये काय, छेदामध्ये जर एक संख्या डायरेक्टली तयार होत असेल, म्हणजे या ठिकाणी कोणता 2 आहे, बरोबर, पण इथं 10 संख्या राहिलेली, डिजिटल सम किती येते 1. जेव्हा डिजिटल सम डायरेक्टली एक येत असेल तर तुम्ही काय करू शकता, डिजिटल समचा वापर करू शकता. आता हे कॅल्क्युलेशन काय ॲक्च्युली 368 गुणिले 23 ह्यांचं कॅल्क्युलेशन पाहूया आपण. आता ऑप्शन काय आहे, PYQ प्रिव्हियसमध्ये काय केलेलं आहे, ऑप्शन 2 दिले. त्याच्यामध्ये हे ऑप्शन 2 कोणते आहेत तुम्हाला एक लिहितो मी. हे ऑप्शन कोणते आहेत, 832 आणि 846.40 ऑप्शन्स पहा या ठिकाणी. एक आहे तो 832चा, दुसरा काय आहे 846.40, 846.40 हे 2 ऑप्शन आहेत. आता या ठिकाणी पहा, डिजिटल समचा वापर करायचा आहे. आता ऑप्शनमध्ये पहा, 3 आणि 2 किती 5, 5 अधिक 8 किती 13, 13ची डिजिटल सम किती 1 अधिक 3 किती 4, म्हणजे याची डिजिटल सम किती येते, ह्या ए ऑप्शनची याची डिजिटल सम किती येते 4. आता याची डिजिटल सम पहा, 8 आणि 4 किती 12, 12 आणि 6 किती 18, 18 आणि 4 किती 22, 22ची डिजिटल सम किती 2 आणि 2 किती 4. आता या ठिकाणी पहा, याची पण डिजिटल सम किती येते 4. हे 2 ऑप्शन दिलेत, म्हणजे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यातले हे 2 ऑप्शन मी मेन आहेत ते घेतलेत.
याची डिजिटल सम किती येते 4, याची डिजिटल सम किती येते 4. आता डिजिटल समचा जर आपण या ठिकाणी वापर केला बरोबर, तर तुम्हाला काय वाटेल की दोन्ही डिजिटल सम म्हणजे एक्झाममध्ये काय होतं, डिजिटल सम कसा प्रॉब्लेम करू शकतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. परंतु व्यवस्थित लॉजिक लावलं तर डिजिटल समचा आपला उपयोग कसा होऊ शकतो हे पण दोन्ही पाहायचं आहे. आता याची जर तुम्ही डिजिटल सम केली म्हणजेच किती 368 गुणिले 23 बरोबर. आता या ठिकाणी पहा ह्याची डिजिटल सम किती 3 आणि 2 किती आहे, हे 5 आहे गुणिले. आता या ठिकाणी 6 आणि 3 हे किती येतात 9 येतात. 9ला कन्सिडर आपण डिजिटल सममध्ये कधीही करत नाही. राहिले किती हे 8 बरोबर, हे किती राहिले 8 बरोबर. 8 गुणिले 5 किती येतात 40. 40ची डिजिटल सम किती येते 4 बरोबर. याची डिजिटल सम 4 आली, याची डिजिटल सम 4 आली आणि याची डिजिटल सम किती आली 4. मला आता उत्तर कसं ओळखणार व्यवस्थित पहा. ह्या प्रोसेसमध्ये भागिले किती आहे 10, म्हणजेच याच्यामध्ये भागिले 10 आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, एका घराने पॉईंट असणार आहे. हे तुम्हाला लॉजिक पाहिजे माहिती. या ऑप्शनमध्ये पॉईंट आहे, डिवाइडमध्ये 10 आहे म्हणजे एका संख्येला पॉईंट येणार आहे. 1 येईल किंवा 2 येईल पॉईंटला संख्या येणार बरोबर. म्हणजे या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे. आता या ठिकाणी 0 नाही कन्सिडर केला तरी चालेल तुम्ही. या ठिकाणी 10 आहे म्हणजे काय, ह्या उत्तराला पॉईंट येणार आहे. ह्या दोन्ही ऑप्शन्समध्ये एकाला पॉईंट नाही, एकाला पॉईंट आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे, उत्तर तुमचं कोणतं असणार आहे बी. तुम्हाला सांगायचं काय होतं, तुमचा इथपर्यंत अगदी सोपा पार्ट होता, इथून कॅल्क्युलेशनचा पार्ट काय झाला तुमचा अवघड झालेला आहे. इथपर्यंत पार्ट सोपा होता, इथून कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा अवघड झाला आणि त्याच कॅल्क्युलेशनचा तोडगा आपल्याला डिजिटल समचा वापर केला आणि थोडंसं व्यवस्थित लॉजिक लावलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम एका मिनिटामध्ये सॉल्व्ह करायला कोणत्याही प्रकारचा अडचण नाही. हे अतिशय महत्त्वाची अगदी कोर कन्सेप्ट आहे जी एक्झाममध्ये एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करण्याची पद्धत आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला खरंच लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही जरूर 100% लाईक करा, सर्वांनी शेअर करा. तुमच्यासाठी अगदी फ्री कंटेंट दिलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, असेच आणखीन बरेच आपले कॅल्क्युलेशन सोपे करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला व्यवस्थित येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपण आता पुढचा एक प्रॉब्लेम्स पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे हा. एक वस्तू 8,579 रुपयाला विकल्यानंतर होणारा नफा हा 6,341 रुपयाला विकल्या तोट्या एवढा आहे, तर नफ्याची टक्केवारी किती. बघा काय सांगितलं त्याच्यामध्ये, वस्तू किती रुपयाला विकली 8,579 रुपयाला विकली आणि त्यामुळे काय झालं नफा झालेला आहे. आणि काय केलं, ती जर वस्तू 6,341 रुपयाला विकली तर काय होतं तोटा होतोय. मग नफा आणि तोटा किती होतोय ह्या दोन्ही कॅल्क्युलेशननुसार तर सेम होतोय. नफा आणि तोटा दोन्ही सेम होते म्हणजेच रेशो काय आहे त्यांचा 1. सपोज नफा 10चा आहे आणि तोटा पण 10चा आहे, दोघांचा रेशो किती येईल 1:1. नफा 5 रुपये होतोय आणि तोटा पण 5 रुपये होतोय म्हणजे रेशो किती आहे 1:1. तेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहा, एक वस्तू 8,579 रुपयाला विकलेली, विक्री किती रुपयाला केली, विक्री 8,579 रुपये. ही विक्री केली या रुपयाला, तर नफा किती होईल आणि त्याच्यानंतर काय केलं आहे पुन्हा या ठिकाणी काय असलं याची खरेदी किंमत असणार आहे काही तर, आणि काय केलं या ठिकाणी त्यांचा तोटा असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे विक्री. म्हणजे एका वस्तूची काहीतरी खरेदी किंमत आहे, ती वस्तू 8,579 रुपयाला विकली आणि तीच वस्तू जर त्यावेळेस खरेदीची किमतीची वस्तू किती रुपयाला विकली 6,341 रुपयाला विकली, तर हे दोघांचा नफा आणि तोटा हे दोन्ही काही सेम आहेत. सेम आहे म्हणजेच काय, त्यांचा जो रेशो आहे तो किती रुपयाचा आहे 1:1. आता याच्यामध्ये आपल्याला खरेदी किमती आणि काय सांगितलं त्यांनी नफ्याची टक्केवारी ॲक्च्युअली किती असेल. आता तुम्हाला सांगा, विक्री 8,579 रुपयाला केलेली, आपल्या ही नफ्याची टक्केवारी काढायची म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे, खरेदी किंमत माहिती असणं गरजेचं आहे. खरेदी किंमत काढण्याची प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये काय असतं, या ठिकाणी मग हा काय आहे खरेदी आहे, तोटा दिला आहे नफा दिला आहे, दोन्ही सेम दिला आहे, दोघांचा रेशो एकसारखा आहे. या गणितामध्ये काय असतं, ज्यावेळी तोटा आणि नफा या दोघांची टक्केवारी आपल्या दोघांचा रेशो सेम येत असेल तर असे प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे बघा.
दोघांची रेशोची काय करायची तुम्ही बेरीज करा. बेरीज काय करायची रेशोची. आणि विक्री किंमत, नफा झालेली विक्री किंमत आणि तोटा झालेली विक्री किंमत या दोघांची काय करा तुम्ही बेरीज करा. आणि बेरीज केल्यानंतर हे रेशोची बेरीज किती म्हणजे 2 भाग किंवा 2 रेशोची किंमत काढा तुम्ही. या गणिताला एकदा समजून घ्या. खरेदी किंमत काढायची बरोबर. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं रेशोची बेरीज करा म्हणजे 2 भागाची किंमत निघाल तुम्हाला. त्याच्यामध्ये काय होईल 8,579 नफ्याची विक्री किंमत आणि तोट्याची विक्री किंमत या दोघांची बेरीज करा. आणि त्याच्यानंतर एका रेशोची एक जी किंमत येईल ती काय असते तुमची खरेदी किंमत असते. हे का ते तुम्हाला सांगतो व्यवस्थित. यामध्ये काय करा थोडक्यात ह्या 2 रेशोंची बेरजेने काय करा छेदामध्ये लिहायचे. ही विक्री किंमत आणि ही विक्री किंमत दोन्ही विक्री किंमतीची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. या ठिकाणी पहा मांडतो मी. याची बेरीज किती येईल 8, 5, 7, 9. 9 आणि किती 10. 7 आणि 8 आणि 4 किती 12. 5 आणि 3 8 आणि किती 9. 8 आणि 6 किती 14. 14,920 किती या ठिकाणी 14,920 बेरीज आहे. इक्वल टू किती येईल बे 7 14 बे 4 8 बे 12 0. 7,460 काय येणार आहे विक्री किंमत येणार आहे 7,460. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे ही कंडिशन आपण का वापरलेली. एका रेशोची किंमत त्याच्यामध्ये तुम्ही काढलेली नाही अजून हे ध्यानात ठेवा. तुम्ही काय केलं हे रेशोनी डिवाईड केलं. दोन्ही ज्यावेळी नफा आणि तोटा दोन्हीचं काय आहे रेशिओ सेम असेल तर तुमची डायरेक्ट खरेदी किंमत निघते. त्याचं कारण ऐका ते. आता याची मेन कन्सेप्ट पहा. या ठिकाणी सपोज एक व्यक्ती या ठिकाणी 0 कंडिशन आहे. ॲव्हरेज काय सांगतो मधली किंमत काय येते इथून 1 किलोमीटर गेला इथून 1 किलोमीटर गेला म्हणजेच मध्ये काय ॲव्हरेज आहे. इथून इकडं पण सेम इथून इकडं पण सेम हा ॲव्हरेजचा कन्सेप्ट असतो. ॲव्हरेज म्हणजेच काय दिलेल्या घटकांची बेरीज 1 अधिक 1 किती 2 भागिले काय असतं एकूण घटक किती हा पहिला घटक हा दुसरा घटक भागिले 2 इक्वल टू काय असतो 1. आणि हे काय दाखवतो तो दाखवते. सपोज इथून इकडं 5 असेल आणि इकडं पण 5 असेल बरोबर. दोघांची बेरीज किती येणार 10 भागिले घटक किती येत आहेत हा एक घटक किती 2 बे 5 10 हे किती असणार आहे 5 असणार आहे. ॲव्हरेज काय दाखवतो मधली किंमत दाखवत असतो. आणि ॲव्हरेज म्हणजेच काय जिथून ॲव्हरेज म्हणजे काय दोन्हीकडे एकसारखं दाखवणं. तुम्हाला ज्यावेळी ॲव्हरेज चॅप्टर होईल त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये होतील. आता तात्पुरत्या स्वरूपासाठी तुम्ही काय करा हे पॉईंट लक्षात ठेवा. जर हे रेशो जर वेगळे असतील तोट्याचा रेशो नफ्याचा रेशो जर वेगळा असेल तर त्याची कन्सेप्ट अलग असते. हे तुम्ही ध्यानात ठेवा. जर नफा आणि तोटा दोन्ही सेम असेल तर तुम्हाला ह्या कंडिशनला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी पहा या ठिकाणी किती आलेले 7,460 काय आली खरेदी किंमत आलेली. आणि विक्री किंमत किती आहे 8,579. नफा किती त्याच्यामध्ये झालेला आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा नफा किती झाले ॲक्च्युअल नफा किती आहे हा ॲक्च्युअल नफा किती आहे 8,579 वजा किती 7,460 बरोबर. 900 7तून 6 गेले 1 5तून 4 गेला 1 8तून 7 गेला 1 म्हणजे हा काय आहे तुमचा नफा दिलेला आहे. मग ॲक्च्युअली मला सांगा नफा कशावरती असतो खरेदी किंमतीवरती असतो. खरेदी किंमत किती आहे या ठिकाणी 7,460. खरेदी किंमत किती आहे 11 किती 111 हा 19 बरोबर. आणि जे काय असेल ते 100मध्ये टक्केवारीमध्ये घेतो आपण पर्सेंटेजमध्ये काढायचं आपल्याला बरोबर. या ठिकाणी हा शून्य गेला बे 5 10 दोन्ही भाग द्या बे 6 बे 7 14 बे 6 ही याची किती पट आहे या ठिकाणी 9 आहे या ठिकाणी 3 आहे. 3 त्रिक किती असतं 9 म्हणजे 373 गुणिले 3 केलं तर 1,119 येते का या ठिकाणी पहा. याला जर मी 3 केलं तर किती येईल सपोज याला जर 3ने भाग दिला 3ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल 3 त्रिक किती येईल 9 3 7 21 1 हाचे 2 3 त्रिक 9 2 किती 11 म्हणजे ही याची पट किती आहे 3ने भाग जातो या ठिकाणी बरोबर. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल 15%. थोडेसे लेंथी प्रॉब्लेम्स आहेत याच्यामधून काय होतं तुमचं फक्त कन्सेप्ट क्लिअर होते. तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये एवढ्या डीपमध्ये तुम्हाला GD असेल पोलीस भरती असेल MTS असेल तर अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला एवढं कॉम्प्लिकेटेड लेवल प्रॉब्लेम्स कधी येणार नाहीत.
आले तर अगदी संख्या त्याच्यातल्या अगदी सोपे असतील, कारण 10वीची बेसची एक्झाम आहे. तुम्हाला हे अवघड का गणित घेतलं, कारण याच्यामध्ये जर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला आणखीन व्यवस्थित होईल. आता या ठिकाणी जसं तोट्याचा रेशो आणि नफ्याचा रेशो सेम होता, तसं आपण तोट्याचा रेशो आणि नफ्याचा रेशो जर वेगवेगळा असेल तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट कशी वापरायची हे पण आपल्याला व्यवस्थित पाहिजे. आता या ठिकाणी बघा, दोन्ही रेशो सेम आहेत, त्याच्यामुळे यांचं अवरेज निघते. म्हणजेच काय, अवरेज जिथं आहे, जिथं एक मिडल पॉईंट आहे, तिथून इकडे पण सेम आणि इकडे पण सेम, हे काय आहे अवरेज. पण इथं जर संख्या जर 1च्या ऐवजी 2 आहे आणि इथे 1च्या ऐवजी 3 आहे, तर इथून हे 3 किलोमीटर, इथून हे 2 किलोमीटर, हे अवरेज तयार होते का, नाही. बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवा. अवरेज म्हणजे काय, एका मिडल पॉईंटपासून एका पर्टिक्युलर पॉईंटपासून काय असतं, दोन्ही साईडला सेम असणं. तर आपण त्याच्या टाईपचे पण प्रॉब्लेम या ठिकाणी पुढे पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढचा प्रश्न. एक वस्तू 832 रुपयाला विकल्यानंतर होणारा नफा हा 448 रुपयाला विकलेल्या तोट्या एवढा आहे. तर नफा 10% मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी पहा, मागील प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्याच्याच फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहेत. आणि मागच्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं की तुम्हाला नफा किती टक्के झालेला आहे हे काढायचं होतं ओव्हरऑल. आणि याच्यामध्ये काय झालं, आपला 10%च नफा मिळवायचा आहे. तर काय करावं लागेल, ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. जशी कंडिशन आहे ती ॲज इट इज लिहूया आपण या ठिकाणी. एक वस्तू काहीतरी आहे, तिची काहीतरी खरेदी किंमत असणार आहे. व्यवस्थित पहा, ज्यांना पाठीमागचा प्रॉब्लेम समजला आहे ना, याच्यामध्ये आपण आणखीन चांगल्या प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करूया. एक वस्तू आहे, तुम्ही खरेदी केली. ती वस्तू खरेदी केल्यानंतर काय केलं तुम्ही, ती वस्तू काय केलं, 832 रुपयाला विकली. विक्री किती रुपयाला केली, 832 रुपयाला. 832 रुपयाला ती वस्तू विकलेली. आणि त्यावेळी तुम्हाला काय झाला, काही ना काही नफा झालेला आहे. बरोबर. तीच वस्तू तुम्ही काय केली, जर ती वस्तू तुम्ही 448 रुपयाला विकली, 448 रुपयाला, तर काय झालं, तुम्हाला तोटा झालेला आहे. या कंडिशनमध्ये काय झालं, त्यांनी काय सांगितलं आहे, हा जो नफा आहे, हा नफा आणि हा तोटा दोन्ही सेम आहेत. सेम आहेत म्हणजेच काय, जेवढा नफा झाला तेवढा तोटा झाला. पण 832 रुपयाला विकल्यामुळे होणारा नफा आणि 448 रुपयाला विकल्यामुळे होणारा तोटा दोन्ही सेम आहेत. दोन्ही सेम आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो, दोघांचा रेशो काय आहे, सेम आहे. तो रेशो किती आहे, 1:1. मग अशा गणितामध्ये खरेदी किंमत काढायची आपल्याला. आपल्याला विक्री किंमत माहिती आहे, इकडे विक्री किंमत माहिती आहे, आपल्याला नफा आणि तोट्याचा रेशो माहिती आहे. आपल्याला खरेदी किंमत काढायची. जेव्हा रेशो सेम येतो त्यावेळी हे मध्ये जे आहे त्यावेळी काय दाखवतो, अवरेज दाखवत असतो. आणि अवरेज म्हणजे काय, दोघांची बेरीज करा भागिले रेशोनी त्याला डिवाईड करा, म्हणजे येथे ती किंमत काय असते, खरेदी किंमत असते. आता डायरेक्ट खरेदी किंमत काढली तर आपल्याला काय होणार आहे, फायदा जास्त होणार आहे, कारण खरेदी किंमतीवरती डायरेक्ट 10% नफा आपल्याला काढता येतोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला आधुनिक पद्धत काय आहे, या एक रेशोची किंमत किती आहे हे काढायचं आहे. जी ओव्हरऑल जर या ठिकाणी तोटा आणि नफा ह्या दोघांचा रेशो जर वेगवेगळा दिलेला असेल, सोबत या ठिकाणी 3 असेल आणि या ठिकाणी 2 असेल, रेशो किती झाला 5. मग एका रेशोची किंमत किती हे तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करू, ते दोन्ही पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहूया, जेणेकरून तुमची काय होईल, कन्सेप्ट आधी क्लिअर होतील. या ठिकाणी पहा, डायरेक्ट खरेदी किंमत काढूया आपण. मध्ये सांगितल्याप्रमाणे 832 अधिक किती, 448 किती येईल, 448. 8 आणि 2 किती, 10. हातच्या किती आला, 4 आणि 1 5 आणि 3 किती, 8. 8 आणि 4 किती, 1280. 1280 भागिले 1 आणि 1 किती, 2 रेशो. बेसक 12, बेस चौक 8, 640. म्हणजे खरेदी किंमत किती आहे यामध्ये, 640 रुपयांची आहे. ही खरेदी किंमत किती आली, 640 रुपये. या ठिकाणी पहा, तुम्हाला खरेदी किंमत किती माहिती आहे, 640. विक्री किंमत किती आहे, 832. आपल्याला गणितामध्ये काय काढायचं आहे, 10% नफा पाहायचा आहे. आता जी काही खरेदी किंमत असते एखादी वस्तू, त्याला आपण 100% म्हणत असतो. आणि त्या 100%च्या वस्तूवरती आपल्याला नफा 10% मिळवायचा, म्हणजेच किती, 110% विकावी लागणार. वस्तूची किंमत किती आहे, 100%. मग वस्तूची विकावी किती, 10% नफा मिळवायचा म्हणजे किती, 110% विकावी लागेल. म्हणजे या गणितामध्ये काय होईल,
100% वस्तू आहे, म्हणजेच किती 640 रुपयाची वस्तू आहे. विकावी किती लागेल मला? 110% विकावी लागेल. आणि ती किंमत आपण काय आहे? विक्री किंमत x म्हणूया. या ठिकाणी पहा, या ठिकाणी 5ने भाग जातो, या ठिकाणी 5ने भाग जातो, बरोबर. 5 दुने 10, 0, 5 दुने 10, 5 दुने 10. आता यानंतर काय करा तुम्ही? सॉरी, याच्यापेक्षा असं करा तुम्ही. हा 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय केलं? हा 0 गेला, हा 0 गेला. याची ही पट किती आहे? 64 पट आहे. आणि याची पट काय घ्या तुम्ही? 64 पट घ्या. म्हणजे एक्सची किंमत येईल किती येईल? 11 गुणिले, या ठिकाणी पहा, 11 गुणिले किती? 64. किती येईल? 11 गुणिले 4 किती? 44. हातच्या किती आला? 4. 11 गुणिले 6 किती? 66. 66 आणि 4 किती? 70. 704 रुपये. 11 गुणिले 4 44. हातच्या किती आला? 4. 11 गुणिले 6 66. 66 आणि 4 किती? 70. म्हणजेच ती वस्तू 110% मला जर विकायची असेल म्हणजे 704 रुपयाला विकावी लागणार. त्यावेळी मला नफा किती होणार आहे? 10% होणार आहे. आता या ठिकाणी पहा, 10% नफा झालेला आहे, बरोबर. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला काय करायचं आहे? हा नफ्याची, 1 मिनिट मला ॲन्सर एकदा पाहून द्या, चेक करून द्या. बरोबर, ॲन्सर बरोबर आहे, 704 रुपये आहे. आता या ठिकाणी पहा, आपण काय केलं मागाशी? दोन्ही रेशो सेम होते आणि त्याच्यावर डायरेक्ट 740 रुपये किंमत काढली. पण एक रेशो म्हणजे नक्की किती असतो आणि हा रेशो म्हणजे किती असतो? एक रेशो म्हणजे किती असतो? किंवा रेशोची जर आपल्याला काय केलं, चेंजेस दिले तर काय करावं लागतं? रेशोची किंमत कशी काढणार तुम्ही, बरोबर. जर या ठिकाणी दोघांचा रेशो वेगळा असता तर ॲव्हरेज कन्सेप्ट येणार नाही, या ठिकाणी वापरता येणार नाही. मग आपण अशा वेळी काय करायचं? एक रेशोची किंमत किती आहे? 2 रेशो म्हणजे 2 भाग, बरोबर. एकदा काय झालेलं आहे? नफा झालेला आहे, एकदा काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. म्हणजे एकदा प्लस झालेला आहे आणि एकदा मायनसमध्ये गेलेला आहे. प्रॉफिट झाला म्हणजे काय? प्लसमध्ये गेला आहे. तोटा झाला, लॉस झाला म्हणजे काय? मायनसमध्ये गेला. मग जी प्लस आहे आणि मायनस आहे त्यांची काय करा? वजाबाकी करा तुम्ही. म्हणजे 832 वजा 448 किती येईल? या ठिकाणी पहा, 832 वजा किती? 4448, बरोबर. या ठिकाणी किती राहिले? 4, हा झाला 5, बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्या 1, 8 राहिला, 5, 3, 384. या ठिकाणी पहा, 8 आणि 4 12, 5 8 आणि 5 किती? 4 आहे ना का? 8 आणि 4 12, 8 आणि 4 12 आणि 1 13, हा 4 आणि 3 7 आणि 1 8, 384. 2 भागाची किंमत किती आहे? 384. मग एका भागाची म्हणजे एका रेशोची किंमत किती येईल? या ठिकाणी करा, दोन्ही भाग द्या. बे के बे, बे ते बे साती, बे के बे, 92, 18, बे 2 4. एका भागाची किंवा एका रेशोची किंमत तुम्हाला अशा प्रकारे काढायची. या ठिकाणी रेशो जर चेंज केले तर रेशोची बेरीज करा आणि प्रॉफिट विक्री, नफ्याची विक्री आणि तोट्याची विक्री या दोघांची काय करा? वजाबाकी करा. तुम्हाला एका रेशोची किंमत येईल. या ठिकाणी बघा, तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला पुन्हा हे प्रॉब्लेम्स रिपीट केले जातील. आता एका भागाची किंमत किती? 192. म्हणजेच या ठिकाणी किती येईल? एक रेशो म्हणजे किती? 192. एक रेशो म्हणजे किती? 192. या ठिकाणी पहा, 448 आणि 192 यांची बेरीज 740 येते का? या ठिकाणी पाहूया. हे किती आहे? 448 अधिक किती आहे? 192. 8 आणि 2 किती? 10, हा 9 आणि 1 10 आणि 4 किती? 14. आणि या ठिकाणी 4 आणि 1 5 आणि किती? 640 रुपये. आता 832 मधून 192 वजा केली तर 640 येतात का? कारण ही विक्री किंमत आहे, हा नफा आहे. आणि ही काही नफा झाला म्हणजे विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत काय असणार आहे? लहान असणार आहे. या ठिकाणी पहा, 832 बरोबर वजा किती? 192. हा 0 गेला, 9 आणि 4 किती? 13 आणि या ठिकाणी 2 झाला, 640 रुपये. म्हणजे जर रेशो जर वेगवेगळे दिलेले असतील तरी कसं कन्सिडर करून कसं सॉल्व करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. जर रेशो दोघांचे सेम असतील तरी कसं सॉल्व करायचं हे दोन्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र बघा, प्रॉब्लेम्सला व्यवस्थित समजून घ्या. थोडासा अवघड पार्ट आहे हा, जास्त काय अवघड आहे असं नाही. हे प्रश्न तुम्हाला MPSCच्या राज्यसेवेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे या लेवलचे प्रश्न विचारले जातात. जसं CGLच्या मेन्सला अशा प्रकारचे जास्त प्रश्न असतात. पोलीस भरती असेल, GD असेल तर यांना जर प्रॉब्लेम हा या प्रकारचे आले तर
त्यांची जी लेवल असते किंवा त्यांच्यामध्ये दिलेल्या संख्या असेल ते अगदी सोपे असतील. तुम्हाला मेथड अगदी सोप्या पद्धतीने विचारलेली असणार. मेथड म्हणजे कसं, त्याच्यातला जो कॅल्क्युलेशन हा पार्ट आहे तो अगदी तुमच्यासाठी सोपं ठरणार असणार आहे. तर आपण काय करूया, या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही काय करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. हे लेक्चर 1 ते 2 वेळा, 2 ते 3 वेळा तुम्ही पहा. आजच्या दिवसामध्ये जे काही असेल ते प्रॅक्टिस करा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, आणखीन याच्यामध्ये थोडंसं आपण एक पाऊल पुढे जायचं आहे आणि प्रॉब्लेम्स आपल्याला हे करायचं आहे, सॉल्व्ह करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा काय होणार तुम्हाला, तुम्ही जर याच्यावरती चांगल्या प्रकारे कमांड दिली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम्स अवघड वाटणार नाही. तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजत असतील तर. जर तुम्हाला वाटत असेल आजचं लेक्चर पहा, तुमचे कमेंटची मी वाट पाहतोय. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्समध्ये जर काही आणखीन काही डाऊट वाटत असतील तर तुम्ही आपण काय करूया, हे लेक्चर वाटलं तर रिपीटसुद्धा करूया किंवा याच्यावरती कन्सेप्ट आणखीन व्यवस्थित आपण काय करूया, चांगल्या प्रकारे आणखीन सोल्युशन करूया. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया आणि काय करूया, पुढील लेक्चर उद्या नवीन नवीन प्रॉब्लेम्ससहित आपण पाहूया.